भगवान परमात्म्याची अगाध सत्ता, सच्चिदानंद घनाची निर्विकल्प समाधी भाषा, त्या समाधी भाषेमधील संतमय रत्नांच्या रसेंद्र्यावरची वाग्देवी विराजमान झाली. त्या वाग्देवीला स्मरून संतमय रत्नांनी जे वाङ्मय निर्माण केलं, जे वाङ्मय तयार केलं, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे संत होऊन गेले. आपली संत मांदे खूप मोठे. त्यामधील पैठण निवासी असणारे श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज, की ज्यांना शांतीप्रिय होती, भगवंताचे अतिशय त्या ठिकाणी निकट होते, जवळ होते, असे असणारे एकनाथ महाराज यांचा अवघ्या 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या परिचयातील पाठातील गोड आणि चिंतनीय असा अभंग आज आपण या ठिकाणी निरूपणासाठी निवडला. विठ्ठला विठ्ठला. अभंग हा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. या ठिकाणी आपल्या आध्यात्मिक उन्नतीकरिता शांतीब्रह्मनाथ महाराज भगवंताकडे याचना करतात. ती असणारी याचना म्हणजे संत महात्म्याची संगती जीवनामध्ये मला प्राप्त झाली पाहिजे. ती संत महात्म्याची संगती जास्त मागितली नाही, ती अर्धक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा. या ठिकाणी करुणा भागतात. भगवंता माझी एक इच्छा आहे, मला जीवन जगत असताना माझी एवढी फक्त इच्छा भगवंता पूर्ण कर, की या ठिकाणी फक्त अर्धक्षण का होईना, जीवन जगत असताना अर्धक्षण का होईना या संत महात्म्याची संगती मला माझ्या जीवनामध्ये काय झाली पाहिजे, घडली पाहिजे. बरं का संत महात्म्याची संगती पाहिजे, बरं अर्धक्षण संत महात्म्याची संगती का घडावी अशी इच्छा का त्या ठिकाणी व्यक्त करतात महाराज. तर तेने होय शांती महत पापा. जे पाप आहे महाराज, आता पापाचे सुद्धा असंख्य प्रकार सांगितलेले आहेत. किती प्रकार सांगितले ते आपण नंतर पाहू. परंतु सर्व पापामध्ये श्रेष्ठ असणारं पाप म्हणजे आपण त्याला म्हणतो महापाप. मग महापापी जरी असला, जन्माला आल्यापासून ज्याने कधी भगवंताचं नामचिंतन केलं नाही, कधी भगवंताची भक्ती केली नाही, हनुमंतरायाची आणि त्याची भेट फक्त लग्न होण्याच्या अगोदर हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये गेला होता, तेव्हा त्याची आणि हनुमंतरायांची भेट झाली. याच्या व्यतिरिक्त दुसरा देवही ज्याला माहिती नाही. आपण नामचिंतन कोणाचं करतो ऐकताय ना तुम्ही? कुणाचं करतो आपण? आता आपण आपला हिंदू धर्म असल्यामुळं देव किती आहेत आपले? 30 कोटी देव. आता वार बदलला की आपली भक्ती त्या ठिकाणी बदलत असते. मग खऱ्या अर्थाने नामचिंतन कुणाचं करावं याच्यामध्ये आपण सर्वजण काय होतो, कन्फ्यूज होऊन जातो की नेमकं नामचिंतन कुणाचं करावं. संत महात्मे भगवंताचं नामचिंतन सांगतात, परंतु नामचिंतन कुणाचं जरी केलं तरी अंतःकरणापासून श्रद्धा आपली एका ठिकाणी असली पाहिजे. आपला विषय चालू होता की किती जरी मोठं पाप असलं तरी एकट्या भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर किंवा संत महात्म्याची संगती एक अर्धक्षण जरी संत महात्म्याची संगती प्राप्त झाली तर त्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तेने होय शांती महत पापा. म्हणून खरी अर्थाने मला संत महात्म्याची संगती दे रे. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको भगवंता. या संसारामध्ये जन्माला आल्यानंतर अनेक असणारे प्रवाह आहेत. प्रत्येक जण त्या प्रवाहामध्ये वाहत जात असतो. आता प्रवाहाचे सुद्धा बरेच प्रकार आहेत. काही भगवंताच्या नामचिंतनाच्या प्रवाहामध्ये त्यांनी आपलं स्वतःचं जीवन वाहून घेतलं, काही भगवंताच्या भक्तीमध्ये स्वतःचं जीवन वाहून घेतात आणि कित्येक जण अशी आहेत, 100% पैकी 95% नव्हे 99% लोक अशी आहेत की त्यांनी आपलं संपूर्ण असणारं जीवन भगवंताला नाही, भगवंताच्या भक्तीला नाही, परमार्थाला नाही, अवघ्या संसाराला ते आपलं जीवन काय घेतात, वाहून घेतात. म्हणजे संसाराच्या प्रवाहामध्ये आपण काय करतो, जीवन आपलं व्यतीत करतो. नाथ बाबा सांगतात तो असणारा संसार सुद्धा मला करायचा नाही. आता आपण म्हणाल नाथ महाराजांना संसार करायचा नव्हता, नाथांचं लग्नही झालं होतं, त्यांना अपत्यही होती, संसार तर त्यांनी केला. संसार हा शब्द आपल्यासमोर आला रे आला की काय आठवतं आपल्याला? आपली पत्नी आठवते, आपले आईवडील आठवतात, आपले लेकरं आठवतात. आपला जो संसार आपण थाटला, घरामधली संपत्ती असेल, भांडेकुंडी असतील, याला आपण काय म्हणतो, संसार म्हणतो की नाही? का नाही म्हणत? आपण संसार म्हटलं की आपण काय करतो, कशाला मानतो, या सर्व गोष्टीला म्हणतो. परंतु संत महात्मे या सर्व गोष्टीला संसार म्हणतात का? अजिबात नाही. खरा संसार जर काय असेल संत महात्म्यांच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं. अरे किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. म्हणजे जन्म घ्यायचा मरायचं, जन्म घ्यायचं मरायचं, ही चक्र रहाड गाडग्यासारखं सतत काय होणार आहे, फिरत राहणार आहे. याच्यामध्ये आपलाही कितीतरी वेळा जन्म झाला,
कितीतरी वेळा आपण मृत्यूलाही प्राप्त झालो, परत आपण या मृत्यूलोकामध्ये माणूस म्हणून जन्माला आलो. आपले किती जन्म झाले हे आपल्यालाही माहिती नाही. बरोबर बोलते ना मी? काही कुणाला माहिती नाही महाराज. आपले इथून पाठीमागे किती जन्म झाले हेही माहिती नाही. आणि आपण चांगले वाईट केलेल्या कर्मानुसार पुढचे सुद्धा किती जन्म होतील आपल्याला, किंवा किती जन्म घ्यायचे हे सुद्धा माहिती नाही महाराज. मग खऱ्या अर्थाने ही चक्र जे आहे ही सतत फिरत राहतं. याचं नाव काय आहे? संसार आहे. नाथ बाबा सांगतात की संसार मजन करणे सर्वथा, तो असणारा संसार मला अजिबात करायचा नाही. मग काय करायचं रे? परमार्थ पुरत हाती देई, मी एक करुणा भागतोय. मग कोण आहे तू? मला अशी इच्छा व्यक्त करतो. आता भगवंताने प्रश्न विचारल्याच्या नंतर ते आपली ओळख करून देतात. आता आपल्याला जर एखाद्याने प्रश्न केला की बाबा कोण आहात तुम्ही, मला जर विचारलं तर मी सांगल आता माझी ओळख म्हणजे मी हरिभक्त आहे, कीर्तन करते, म्हणजे अशी आपण आपलं जे कार्य आहे आपण आपल्या कार्याची ओळख समोर ठेवतो. परंतु नाथांना ओळख विचारल्याच्या नंतर नाथ महाराज सांगतात मी पैठणचा एकनाथ आहे. काय म्हटले? हां, कुणाला म्हटले? भगवंताला. असं म्हटले का? नाही महाराज. अरे जनार्दनाचं आहे का? मी जनार्दन महाराजांचं काय आहे? एकनाथ आहे मी. आता मी स्वतः एकनाथ आहे, मी शांतीब्रह्म आहे असं सांगता येत नव्हतं का? कधी सरले होते सांगायला? सांगता येत होतं महाराज. परंतु ही संत महात्म्यांची नम्रता आहे. अरे जनार्दनाचं आहे का? करुणा वचनी करी विनवणी पायापाशी भगवंता मी जनार्दनाचं एकनाथ आहे. या ठिकाणी मी क्षमा याचना करतो, करुणा भक्तो की मला जर द्यायची काही इच्छा असेल ना, ही माझी विनंती समजा, ही माझी इच्छा समजा. फक्त एक अर्धक्षण संत महात्म्याच्या संगतीचं पुण्य माझ्या पदरामध्ये टाका. विठाला विठाला हा झाला आपल्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आवाज थोडासा वाढवा. परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे, ज्या निमित्ताने कीर्तन आहे तिथला अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. परात्पर परमेश्वर परमराज्य परमरसिक भक्तवांछल कल्पतरू भक्तवांछल दीनबंधू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, भगवती आदिशक्तीच्या कृपेनं, भगवती मोठ्या देवीच्या कृपेनं आपला चालू असलेला हा शारदीय नवरात्र महोत्सव, या ठिकाणी आपल्या महोत्सवाचं वर्ष हे महाराज पहिलंच आहे. परंतु खऱ्या अर्थाने पहिल्याच वर्षी एवढं सुंदर असणारं नियोजन या ठिकाणी अण्णांनी केलं. ज्यावेळेस अण्णाचं मला फोन, आता अण्णा म्हणजे आपल्या गावाचं एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत महाराज. आणि खऱ्या अर्थाने अण्णांनी फोन केला, म्हटले कीर्तन करते का? मला एवढा आनंद झाला महाराज, एवढा आनंद झाला. कारण की मोठे जे माणसं समाजामध्ये असतात ना, मोठं कुणाला म्हणावं? ज्यांना अहंकार नसतो, ज्यांना अभिमान नसतो, त्याला आपण काय म्हणतो? समाज मोठा म्हणतो. याच्यामध्ये नवल नाही. आमचे संत महात्मे सुद्धा काय म्हणतात? मोठं म्हणतात. बरं, त्यांनी मला कीर्तनाची संधी दिली, त्यांचा मला फोन आला होता म्हणून मी त्यांना मोठं मानते असं अजिबात नाही बरं का. त्यांचं कार्यसुद्धा तशा पद्धतीचं आहे महाराज. माझी पाठीमागं 5-6 महिन्यापूर्वी वास्तुशांती होती. मी आपल्या गावामधल्या, आता मी तुमचीच लेख आहे, आम्ही आपल्या गावामधल्या सर्व भजनी मंडळाच्या ग्रुपला मामांना माहिती आहे, सगळ्यांना फोन केला. परंतु शेवटी घाबरत मी अण्णांना फोन केला. म्हटलं मला ओळखतात की नाही ओळखत? आता आहे त्यांची पुतणी, आहे त्यांचीच मुलगी, ओळख देतात की नाही? परंतु फोन केल्याच्या नंतर अण्णा म्हटले हो 100% मी येणार. एवढा आनंद झाला. तरीसुद्धा गॅरंटी नव्हती, येणार म्हणले. परंतु बरेच समाजामध्ये आपण असे पाहतो की राजकीय क्षेत्रामधली माणसं फक्त येऊ म्हणतात, परंतु खऱ्या अर्थाने येत मात्र नाहीत. परंतु मला खऱ्या अर्थाने ज्यावेळेस अण्णा त्या ठिकाणी आले महाराज, माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कारण की आपल्या माहेरचे माणसं ज्यावेळेस आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात की खऱ्या अर्थाने आपल्याविषयी काहीतरी आदर त्यांच्या अंतकरणामध्ये आहे असं मला खऱ्या अर्थाने त्या दिवशी समजलं महाराज. परंतु ज्यावेळेस 2-3 दिवसापूर्वी फोन केला, पुन्हा आनंद झाला. अरे आपलंच कार्य आहे आणि आपल्याच वडिलांच्या घरी आपल्याला कार्य करायचं आहे. मी म्हटलं येईल, परंतु तिकडं कीर्तन होतं 7 ते 9. आता मी का सांगते, मला इथे यायला उशीर झाला महाराज. मी सगळ्यात अगोदर प्रथमतः तुमची माफी मागते, नंतर आपल्या कीर्तनाला सुरुवात होईल. परंतु खऱ्या अर्थाने एवढं सुंदर असणारं कार्य या ठिकाणी अण्णांनी चालू केलं. आणि मी सुरुवातीलाच ही गोष्ट बोलून जाईल, आपल्या या कार्यक्रमाचं हे पहिलं वर्ष आहे. परंतु हा असणारा जो शारदीय नवरात्र महोत्सव आहे, हा चंद्र सूर्य असेपर्यंत हा असा सतत वाढत जावं आणि आपल्या हातून एक कार्य घडो, ही भगवंताच्या चरणी मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रार्थना करील महाराज. असो, या ठिकाणी आपल्याच गावामधील जगदंबा युवा प्रतिष्ठान पाडळी आणि आपल्या गावामधील सर्व तरुण मंडळ आणि खऱ्या अर्थाने तरुण आज कीर्तनामध्ये परमार्थामध्ये असला पाहिजे. कारण की मी स्वतः सांगत नाही, पदरचं काही सांगत नाही, हे तुकोबारांचे प्रमाण आहेत. अरे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आता तुकाराम महाराजांना असंही म्हणता आलं असतं की म्हातारा भाग्यवंत,
नसतं आलं का म्हणता, असं लिहिता आलं असतं महाराज की म्हातारा भाग्यवंत. बरं म्हाताऱ्याला भाग्यवान का म्हणावं? बऱ्याच गोष्टीचा म्हाताऱ्या माणसाला काय असतो? अनुभव असतो. नसतो अनुभव? ज्यावेळेस आपण व्यवहारामध्ये सुद्धा जर काही चुकी आपल्या हातून घडली, म्हणजे मुलगा चुकला, सून चुकली, व्यवहारामधली जर एखादी चुकी घडली, तर आपले असणारे ज्येष्ठ जे आहेत, ज्येष्ठ नागरिक, ते आपल्याला सल्ला देतात की बाबा हे असं करू नये, हे काय आहे, चुकीचं आहे. सल्ला कोण देतं आपल्याला? ते देत असतात. मग संत महात्म्यांना म्हणता आलं असतं की कारण की बऱ्याच गोष्टीचा त्यांना काय असतो? अनुभव असतो. म्हटले असते महाराज, तरुणा भाग्यवंत नव्हे तर म्हातारा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात नाही महाराज. आज तरुण पिढीची आहे ती परमार्थामध्ये पाहिजे. आणि मला माझ्या गावाचा माहेराचा अभिमान आहे की आज आपल्या गावामधील ही तरुण तडफदार मंडळीची आहे, ती तरुण वर्ग या ठिकाणी त्यांचाही फार असणारा मोलाचा वाटा या ठिकाणी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने व समस्त आपलं जे भजनी मंडळ आहे की या सर्व भजनी मंडळामुळे आता सर्वच त्याच्यामध्ये आहेत. आमचे मामाही आहेत. आता पाठीमागं गावामध्ये कीर्तन होतं, जे सर मला होते 5वीला, इंग्रजीला मला होते आपले सर, आता नाव त्यांचं मुखाने मी घेणार नाही कारण की माझा तेवढा अधिकार नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर त्यांनी सांगितलं, ताई तू मामा मामा म्हणत होती, पण मामा नेमकं कोणता हेच आम्हाला कळलं कीर्तन संपल्याच्या नंतर. मी आता सुरुवातीला सांगते, मी बबन मामा म्हणत होते. आता त्यांचं नाव घेण्याचा मला अधिकार नाही कारण की त्यांच्या सर्वांच्या या ठिकाणी सहकार्यामुळे आज ही नारदाची गादी मला प्राप्त झाली. असे आपल्या गावामधले बरेचसे आदरणीय व्यक्तिमत्व आहेत की ज्यांचं सहकार्य मला त्या काळामध्ये लाभलं. त्या काळामध्ये जर त्यांचं सहकार्य लाभलं नसतं तर ही मुलगी जी आहे तुमची, मग कुणाची नात असेल, कुणाची मुलगी असेल, ती आज तुमच्या समोर या नारदाच्या गादीवरती उभी नसती महाराज. आणि यांच्या मागच्या वेळेस मी नामोल्लेख करायला खऱ्या अर्थाने विसरून गेले. मी काय आभार मानायलाच या ठिकाणी उभं राहिली नाही, परंतु ज्यांनी माझ्या वडिलापेक्षाही मला जास्त प्रेम दिलं असे असणारे पोपट काळेसर महाराज, अंतकरणापासून या ठिकाणी फार मोलाचं सहकार्य या कार्यामध्ये मला त्यांनी केलं. खऱ्या अर्थाने मी कधी विसरू शकणार नाही. मला सांगण्याचं तात्पर्य की आपल्या गावाने अतिशय सुंदर असणारा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. त्याच्यामध्ये अण्णाचं सहकार्य फार मोठं आहे, मोलाचं वाटा आहे. आपल्याच गावामधील असणारे सरपंच अशोकराव गर्जे असतील, या ठिकाणी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब कचरे असतील आणि प्रमुख पाहुणे या ठिकाणी सुभाष अण्णा ताठी असतील. आता अजूनही बऱ्याच कार्यकर्त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे की ज्यांनी लहानपणापासून मला पाहिलं. आपल्या पाडळीच्या दिंडीमध्ये असे असणारे श्रीधर महाराज कोलेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. फार सुंदर आवाज आहे, परंतु आपल्या लेकीचं कौतुक बघायचं म्हणून ते खाली बसले महाराज. अंतकरणापासून तुम्हाला सर्वांचे आभार. ज्यांची मृदुंगाची साथ आपल्याला लाभणार आहे असे असणारे हरिभक्त परायण मुकेश महाराज असतील, अंतकरणापासून पुन्हा आणि आहेत महाराज. खऱ्या अर्थाने आमचे कांबळे भाऊचे आहेत. आम्ही खूप लहान होतो त्यावेळेस भजनामध्ये तबला वाजवण्याचं कार्य हे करायचे, परंतु आज हार्मोनियम वाजवण्याचं कार्य या कीर्तनामध्ये करतात. अंतकरणापासून या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देऊन आपल्या कीर्तन रूपी सेवेला मी सुरुवात करते. विठ्ठला विठ्ठला. आता मला सगळ्यात अगोदर सांगा, अभंग कुणाचा घेतला आपण? महिला वर्ग. मी सगळा माझा परिचय दिला, मी तुमचे आहे, तुम्ही माझ्या आहात, परंतु अभंग हा कुणाचा आहे? अभंग हा आपल्यामधली तफावत आहे. अभंग कुणाचा घेतला आपण? शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा. कीर्तन संपेपर्यंत फक्त एवढी गोष्ट विसरायची नाही, कारण की आपलं कीर्तन किती वेळ होणार आहे? 1 ते 1.5 तास होणार आहे, नाहीतर पहाटे 3 वाजेपर्यंत चालू दे. अभंग कुणाचा घेतला? शांतीब्रह्मनाथांचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अभंग आपण किती चरणाचा घेतला हो? पाठीमागं बसलेलं महिला मंडळ किती चरणाचा घेतला अभंग? आत्तापर्यंत तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का आत्ता ही माझं कितवं कीर्तन आहे महाराज? मला वाटतं 4थं कीर्तन आहे ना मामा? हां, ही चौथं कीर्तन आहे आणि आजची खऱ्या अर्थाने 7वी माळ आहे भगवती मातेची. तर आत्तापर्यंत म्हणजे याच्या अगोदर 3 कीर्तनं होऊन गेले आणि बहुतांश आपण पाहतो जवळपास आपल्या गावामध्ये 4 ते 5 सप्ताह होतात. प्रत्येक महाराज मंडळी आल्याच्या नंतर अभंग किती चरणाचा घेतात हो कीर्तन रूपी सेवेसाठी? आजपर्यंत आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. का लक्ष देत नाही? कारण की आपल्याला घरून आवाज आला पाहिजे. कुठला? चाल सुरू झाल्याच्या नंतर आपण आपलं घर सोडतो, पण इथं आल्याच्या नंतर आनंद मला वाटला महाराज, मी यायच्या अगोदर सगळी पब्लिक या ठिकाणी बसून होती. चाल सुरू झाली की मग आपण घरून निघतो आणि इथं येऊन पोहोचतो, मग अभंगाचा ना आपला संपर्क येत नाही. म्हणजे बहुतांशी जे लवकर येतील त्यांच्या तरी लक्षामध्ये आलं असेल. बहुतांशी जर आपण पाहिलं तर अभंग हा किती चरणाचा असतो? 4 चरणाचा असतो. बरं,
कीर्तनकार महाराज किंवा शांतीब्रह्मनाथ महाराज असतील, प्रत्येक संत महात्म्यांनी अभंग हा काही ठिकाणी 3 चरणाचा आहे, काही ठिकाणी 4 चरणाचा. अभंग हा 4 चरणाचा का घेतला जातो ही माहिती आपल्याला. माणूस महाराज बोलता बोलता आपण म्हणतो, आपण व्यवहारामध्ये जीवन जगतो, महिला मंडळ पुरुष वर्ग. आता लक्षपूर्वक आहे का, व्यवहारामध्ये जीवन जगत असताना सुद्धा आपण म्हणतो माणसाने 4 शब्द तरी चांगले बोलावे. किती शब्द? ते 4 शब्द कोणते आहेत माहिती आहे आपल्याला? हां बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण म्हणतो आपण असं जगावं की गावातल्या किमान किती माणसाने चांगलं म्हणावं आपल्याला. ते 4 माणसं कोणती माहिती आहेत का आपल्याला? कदाचित आपलाही नंबर त्याच्यामध्ये असू शकतो. 4 माणसाने तरी आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, 4 माणसांनी तरी आपल्याला चांगलं बोललं पाहिजे. परंतु हे झालं आपलं व्यावहारिक ज्ञान महाराज. परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. जसं आपण शास्त्रामध्ये पाहिलं, संत महात्म्यांचे तत्व पहिले, अभंग हा 4 चरणाचा का निवडला जातो, अनन्यसाधारण महत्त्व आहे. मला सांगा मुक्त्या किती आहेत? आपल्या गावातल्या महिला मंडळाचं नाव नाही विचारलं बरं का. हां, मुक्त्या किती आहेत? आपल्या गावातल्या नाही. मुक्त्या किती आहेत? 4. कुठल्या आहेत? सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता. मला सांगा पुरुषार्थ किती आहेत? 4 आहेत. कुठले? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. मला सांगा वेद किती आहेत? 4. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. बरोबर? हां, मला सांगा माणूस ज्यावेळेस मरतो ना, आता आपल्या सगळ्यांना मरायचे, मलाही मरायचे महाराज. मेल्याच्या नंतर माणसाला खांदेकरी किती असतात? हां, म्हणजे हा विषय नाही आपला, परंतु अनन्यसाधारण महत्त्व या ठिकाणी या 4 चरणाला आहे की 2 चरणाचा माणूस. आता लक्षपूर्वक ऐका, किती चरणाचा माणूस मला सांगा. आपल्याला चरण किती असतं? तो चरण म्हणजे पाय बरं का. चरण किती असतात? 2 असतात. पण 2 चरणाचा व्यक्ती परमार्थामध्ये यावा किंवा 2 चरणाच्या व्यक्तीचा उद्धार व्हावा, त्यासाठी त्या देहाचा उद्धार व्हावा, त्यासाठी संत महात्म्यांचा अभंग निवडला. हा 4 चरणाचा विठाला विठाला. परंतु आपल्या वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे जर पाहिलं तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 3 असणारे कालखंड पडतात. लक्षपूर्वक ऐका. एक आहे माऊली ज्ञानोबारायांचं कालखंड, तुकोबारायांचं कालखंड. संत महात्मे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरू तुकोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, श्री संत नामदेव महाराज. हे संत मंडळी आपल्या डोळ्यासमोर खऱ्या अर्थाने उभी राहते. बाकीचे संत महत्त्वाचे नाहीत का? बाकीचेही संत महत्त्वाचे आहेत, परंतु ही संत मंडळी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते महाराज. 3 कालखंड वारकरी संप्रदायामध्ये त्या ठिकाणी पडतात. 3 खंड पडतात. पहिला आहे ज्ञानोबारायांचा कालखंड, जगद्गुरू तुकोबारायांचा कालखंड, आणि या दोघांच्या मधला जो कालखंड आहे तो शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा कालखंड. आता माऊली ज्ञानोबारायांच्या कालखंडामध्ये जर पाहिलं, त्या कालखंडाचा जर विचार केला, त्या ठिकाणी भगवंताची भक्ती करणं, परमार्थ करणं बऱ्यापैकी सोपं होतं. कारण की राजकारभार जो आहे किंवा राजकीय सत्तेचा जर विचार त्या काळामध्ये केला तर राजकीय सत्ता ही कुणाकडे होती? राजाराम रायांकडे होती. म्हणजे त्या काळामध्ये त्यांच्या कालखंडामध्ये परमार्थ कसा होता? सुरक्षित होता, परमार्थाला धक्का नव्हता. तुकोबारायांच्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर राजकीय सत्ता ही छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. म्हणजे त्याही काळामध्ये परमार्थ हा सुरक्षित होता. परंतु त्यांच्या मधला कालखंड म्हणजे शांतीब्रह्मनाथांचं कालखंड. त्यावेळी फार विचित्र परिस्थिती होती महाराज. म्हणजे परमार्थ हा मान्य नव्हतं असं नाही, परमार्थ होता महाराज, परंतु परमार्थ हा करू दिला जात नव्हता. आपली भारताची संस्कृती, आपली भारताची परंपरा ही बऱ्याच जणांनी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच जणांनी या भारताच्या संस्कृतीवरती, परंपरेवरती आघात केले, आक्रमण केले. त्या काळामध्ये इंग्रज त्या ठिकाणी भारतामध्ये आले, मग पोर्तुगीज त्या ठिकाणी आले, मुघलशाही होती, निजामशाही होती. म्हणजे सर्व या ठिकाणी अतिक्रमण त्या ठिकाणी करत होत्या. अरे मंदिरं उद्ध्वस्त केली जात होती, कथा कीर्तनं बंद पाडली जात होती, भजनाच्या परंपरा त्या ठिकाणी बंद पाडल्या जात होत्या. आणि याच काळामध्ये पैठण तीर्थक्षेत्रामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे अवतीर्ण झाले महाराज. आता शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणजे काही सर्वसामान्य आहेत का? त्यांचा अधिकार जर आपण पाहिला ना तर सर्वसामान्य अधिकार नाही. प्रत्येक कीर्तनकार नाथांचा अधिकार सांगून जातो. काय अधिकार होता? आपले प्रमाण सर्वांचे पाठ आहेत, मी जास्त त्या ठिकाणी होत बसणार नाही महाराज. आपण सांगतो की कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणीबाई, म्हणजे नाथांच्या घरी 36 वर्ष भगवंतांनी कामं केली. एवढाच अधिकार नाथांचा आहे का? नाही महाराज. जी संस्कृत आहे
जे भागवत आहे ते साक्षात भगवंताची वाणी आहे. म्हणजे विश्वामध्ये जर दोनच ग्रंथ असे आहेत की जे साक्षात भगवंताच्या मुखार बिंदामधून बाहेर पडले. कुठले कुठले? श्रीमद भागवत आणि दुसरी म्हणजे श्रीमद भगवद्गीता. दोन ग्रंथ असे आहेत त्या जगामध्ये जे भगवंताच्या साक्षात मुखामधून त्या ठिकाणी बाहेर पडले. तर ते श्रीमद भागवत आहे, त्याच्यामध्ये देवी भागवत जे आहे ते भगवंताच्या मुखारबिंदामधून काय पडलं? बाहेर पडलं. आता ते संस्कृतमध्ये होतं. देवी भागवत कसं होतं? पूर्वीच्या काळी नाथांच्या काळामध्ये ते असणारं देवी भागवत हे संस्कृतमध्ये होतं, परंतु ते संस्कृतमध्ये असणारं भागवत सर्वसामान्य लोकांना कळत नव्हतं. आजही आपण पाहतो संस्कृतचे श्लोक जर वाचायला लागलो आपण तर आपल्या लक्षामध्ये येत नाही. जरी आपण मोडके तोडके वाचले तरी त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही महाराज. का? कारण की आपण सर्वसामान्य जीव आहोत. मग ती असणारे जे संस्कृत भागवत होतं देवी भागवत जे आहे ती नाथ महाराजांनी ते संस्कृतचे श्लोक जे आहेत ते मराठीमध्ये विस्तार त्याचा केला. कुठं केला? पैठण तीर्थक्षेत्रामध्ये. म्हणजे देवी भागवताचे पहिले 5 अध्याय त्या ठिकाणी पैठण तीर्थक्षेत्रामध्ये शांतीब्रह्म नाथ महाराजांनी मराठीमध्ये लिहून काढले. 5 अध्यायचं लिखाण त्या ठिकाणी झालं. पण एक असणारा साधक पैठण तीर्थक्षेत्रामधून काशीमध्ये जाऊन पोहोचला. आता आवड होती पारायणाची, म्हणून नाथ महाराजांचं जे 5 अध्यायाचं मराठीत केलेलं भागवत होतं ते भागवत आपल्यासोबत घेऊन गेला. कुठं गेला? काशी तीर्थक्षेत्रामध्ये गेला. आणि काशीमध्ये गेल्याच्या नंतर त्या भागवताचे पारायण त्यांनी चालू केले. ते वाचत असताना त्या ठिकाणी संस्कृतच्या लोकांनी पाहिलं, पंडितांनी पाहिलं, आता काशीची नगरी म्हणजे ही सर्वसामान्याची नगरी आहे का? ही भोलेनाथांची नगरी. काशी म्हणजे भगवान विश्वेश्वर भगवान शंकराच्या त्रिशूळावरती बसलेली नगरी म्हणजे काशी तीर्थक्षेत्र ही पंडितांची नगरी आहे. त्या ठिकाणी शास्त्र जाणणारे लोक होते, संस्कृत जाणणारे लोक होते. त्यांनी पाहिलं की कोण हा व्यक्ती माहिती नाही, परंतु हा मराठी वाचतोय. जी भगवद्गीता आहे किंवा ती श्रीमद भागवत आहे तीच भागवत असणार हे मराठीमध्ये लिहिलं. चौकशी केली, कुणी लिहिलंय? कुणी केला हा घोरी प्रयत्न? कुणी अधिकार दिला याला की हे संस्कृतचं असणारं ज्ञान हे मराठीमध्ये लिहिण्याचा? चौकशी केली. महाराज त्यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये पैठण नावाचं गाव आहे. त्या पैठण नावाच्या गावामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणून एक संत आहेत, त्यांना संत म्हणतात. तर ही असणारी 5 अध्यायाचं जे भागवत आहे जे मराठीमध्ये लिहिलं त्यांनी लिहिलं. हे संस्कृतचं मराठीमध्ये त्यांनी केलं. नाथांना पत्र त्या ठिकाणी पाठवलं महाराज. शांतीब्रह्म नाथ महाराज पैठणवरून काशी तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन पोहोचले. धर्म सभा त्या ठिकाणी भरली. सर्व पंडित त्या ठिकाणी सभेमध्ये बसलेले आहेत. आता आपल्या महाराष्ट्रामधल्या वारकऱ्याला त्या ठिकाणी कशी वागणूक मिळाली त्या काळामध्ये ऐका. सर्व पंडित बसलेले आहेत. अरे ज्याने हा अघोरी प्रयत्न केला, ज्याने भगवंताच्या वाणीमध्ये बदल केला, अशा व्यक्तीचं आम्हाला तोंडसुद्धा बघायचं नाही. कुणाचे विचार होते हे? त्या धर्मपंडितांचे विचार होते. नाही तोंड बघायचं याचं. सर्व बसलेले होते. त्यांनी मध्ये काळा पडदा त्या ठिकाणी टाकला महाराज आणि शांतीब्रह्म नाथ महाराज समोर बसलेले आहेत. विचारलं कोण आहात तुम्ही? मी पैठणचं एकनाथ आहे. पैठणचं एकनाथ. हे भागवत हे 5 अध्यायाचं भागवत हे कुणी लिहिलं? हे मीच लिहिलं. का लिहिलं? का केला हा घोरी प्रयत्न? कुणी अधिकार दिला तुम्हाला ही संस्कृतमधलं भागवत मराठीमध्ये करण्याचा? नाथ महाराजांच्या अंगामध्ये शांतता आहे महाराज, विनय आहे. त्यांनी उत्तर दिलं. म्हटले काय अडचण काय तुमची? काय झालं? काही चुकी केली का मी? अहो सर्वसामान्य जीवालाही संस्कृत कळत नव्हतं. आहे भगवंताची वाणी, भगवंताची वाणी आहे. ती भगवंताची वाणी जरी असली तरी आमची असणारी मराठीसुद्धा काय आहे? ही काही चोरापासून निर्माण झालेली भाषा आहे का? अजिबात नाही. माझ्या मराठीचा मला सार्थ अभिमान आहे. त्या ठिकाणी मराठी त्यांची जागृत झाली, त्यांना अभिमान वाटला. परंतु त्या ठिकाणच्या पंडितांना अभिमान वाटला नाही. सांगितलं अघोरी प्रयत्न केला तू, फार मोठी चुकी केली एकनाथा तू. मग काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? त्या ठिकाणी सभा भरलेली होती महाराज. आणि अशा वेळी सगळेच सात्विक असतील असं अजिबात नाही. आता आपणही विचार करतो आपल्या हाताचे 5 बोटं सारखे असतात का? इथं नका बघू, घरी गेल्यावर बघा. बघत नाही आपण, माहिती आहे आपल्या सगळ्यांना. आपण म्हणतो अरे आपल्या एका हाताचे 5 बोटे सारखे नसतात. अरे एका मातेच्या उदरामधून जर 5-6 अपत्य त्या ठिकाणी जन्माला आले तर ते सर्व त्या ठिकाणी सारखे नसतात. मग सर्व धर्मपंडित बसले, या सगळ्यांचे विचार सारखे असतील असं अजिबात नाही महाराज. मग त्या ठिकाणी म्हटले काय केलं पाहिजे? म्हटले काय केलं पाहिजे नाही, हे भागवत ज्यांनी लिहिलं ना, ज्या नाथांनी हे उचला म्हटले 5 अध्यायाचं भागवत उचला आणि गंगेमध्ये बुडवा. याला जशी परिस्थिती
जगद्गुरु तुकोबरायांची केली होती महाराज, तशी परिस्थिती आज त्यांच्यावरती सुद्धा आली. कुणावरती? शांती ब्रह्मनाथावरती. तरी सुद्धा शांती ब्रह्म एकनाथ महाराज कसे होते? शांत होते. त्यांची असणारी शांती ढळी नाही. आता लक्षपूर्वक ऐका. सर्व करणारा माणूस, व्यवहारिक असो, पारमार्थिक असो, राजकीय असो, कुठलंही कार्य असो, सर्व करणारा व्यक्ती शांतच राहील असं अजिबात नाही. म्हणजे सर्व करणाऱ्या माणसाला शांत बसता येईल की नाही ते अजिबात सांगता येत नाही, पण शांत बसणाऱ्या माणसाला मात्र सर्व गोष्टी करता येतात महाराज. आपण त्याला एक म्हण म्हणतो. काय म्हणतो आपण म्हणतो शांतीत क्रांती केली. एखादा व्यक्ती शांत आहे, त्याने जीवनामध्ये जर काहीतरी चांगलं केलं, आपण म्हणतो अरे हा दिसतो तसा नाही आहे का, अरे एवढा शांत दिसतो असा हा अजिबात नाही. म्हणजे याने शांतीत काय केली? क्रांती केली असं म्हणतो महाराज आपण. म्हटले मग काय केलं पाहिजे? म्हटले काय नाही. म्हटले याचं 5 अध्यायाचं भागवत उचला आणि गंगेमध्ये बुडवा म्हणले. म्हटले ठीक आहे. ते 5 अध्यायाचं भागवत मराठीमध्ये लिहिलेलं भागवत उचललं हे त्या ठिकाणी गंगेमध्ये बुडवलं महाराज. परंतु खऱ्या अर्थाने ऐका, गंगेमध्ये सोडलं परंतु चमत्कार असा घडला, असा चमत्कार घडला तर ते 5 अध्यायाचं भागवत बुडालं का? बुडालं नाही. त्याला झेलण्याकरता साक्षात त्या गंगा मातेने चुडे मंडित हात आपले दोन्ही वरती काढले आणि दोन्ही हातावरती अलगत ते 5 अध्यायाचं भागवत त्या ठिकाणी झेललं. त्यावेळेस ते धर्म मार्तंड जागे झाले. अरे आपण ज्यांचं भागवत या पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला होता ना, तो कोणी सर्वसामान्य नाही. अरे आजपर्यंत आपण त्यांची भक्ती केली, भगवंताची भक्ती केली, आपण पंडित आहोत, शास्त्र पारंगत आहोत, अभ्यास आहे आपला, परंतु आजपर्यंत या गंगा मातेने कधी आपल्याला दर्शन दिलं नाही. तरी आपण काशी विश्वेश्वराच्या चरणाजवळ असतो, आपण काशीमध्ये राहतो, आपल्याला कधी दर्शन दिलं नाही. हा कोणी सर्वसामान्य व्यक्ती नसावा. मग 5 अध्यायाचं भागवती पैठणमध्ये लिहिलं होतं महाराज. मग धर्मपंडितांनी हात जोडले. चुकी झाली आमच्याकडून, ओळखला नव्हता तुमचा अधिकार आम्ही, पण खऱ्या अर्थाने आता आमची इथून पुढे एक विनंती आहे. 5 अध्याय जरी पैठणमध्ये लिहिलेले असले ना, तुम्ही राहिलेलं भागवत तुम्ही या ठिकाणी राहून पूर्ण करा. कुणी सांगितलं? अरे जे नाथांचं तोंड बघायला सुद्धा तयार नव्हते, ज्यांनी 5 अध्यायाचं भागवत त्या ठिकाणी गंगेमध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला, ती आता म्हणतात महाराज राहिलेलं भागवत तुम्ही आमच्या काशी क्षेत्रामध्ये बसून या ठिकाणी काय करा? पूर्ण करा. म्हणजे 5 अध्याय पैठणमध्ये लिहिले देवी भागवताचे. राहिलेलं सर्व असणारं भागवत जे आहे ते कुठं पूर्ण केलं? काशी तीर्थक्षेत्रामध्ये पूर्ण केलं महाराज. कारण की अधिकार संपन्न संत महात्मे होते. विठाला विठाला अधिकार काही सर्वसामान्य नव्हता महाराज. कारण की त्या काळामध्ये लोकांना परमार्थाला लावायचं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नव्हती. आजच बघा या ठिकाणी आजच्या काळामधला जर आपण विचार केला तर लोक अखंड हरिनाम सप्ताह करतात. गावाची संख्या 10,000 जरी असली तरी कीर्तनाला किती हजार असतात? 10,000 गावाची संख्या असली तर कीर्तनाला हजार किती असतात? मोजके असतात महाराज. म्हणजे सगळ्यांनाच देव आवडेल, सर्वांनाच परमार्थ करू वाटेल असं अजिबात नाही. मग तो तर नाथांचं कालखंड होता. त्या काळामध्ये सुद्धा जमवणं एवढी सोपी गोष्ट नव्हती. नाथ महाराजांनी परमार्थाची सुरुवात केली महाराज. आता वंश परंपरेनुसार पाठीमागून परमार्थ आला होता, परंतु त्या ठिकाणी सर्वसामान्य जीव आपल्यासारखे लोक हे परमार्थिक व्हावे म्हणून नाथ महाराज त्या कालखंडामध्ये तळागाळापर्यंत जाऊन पोहोचले. का? की ज्यांचे विचार तळागाळापर्यंत जाऊन पोहोचले त्यांना सुद्धा आपण परमार्थामध्ये आणलं पाहिजे. मग आपल्यासारख्या लोकांना परमार्थामध्ये आणण्याकरता नाथांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले महाराज. जर लग्न असेल ना एखाद्याच्या घरी, लग्नाला दुसऱ्या गावावरून वऱ्हाडी मंडळी येतात. त्या वऱ्हाडी मंडळींना सुद्धा शांतीब्रह्मनाथ बाबा उपदेश करत होते की यांच्याकडून सुद्धा काय घडला पाहिजे? परमार्थ घडला पाहिजे. अरे दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशा निमाली दारिद्र्याची. हा उपदेश कुणाला आहे? झोपले नाही ना सगळे? जागे आहेत ना तुम्ही? कुणाला केलं उपदेशा? म्हणजे आपल्या गावामध्ये लग्न आहे, बाहेर गावची वऱ्हाडी मंडळ आल्याच्या नंतर त्यांना सुद्धा सोडलं का नाथ महाराजांनी? त्यांना संत म्हणावं की बाबा यांचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे, यांचं सुद्धा काय झालं पाहिजे? उद्धार झाला पाहिजे. आपण सर्व शेतकरी वर्ग आहोत, आपण शेतीमध्ये काम करतो आणि पर्याय नाही महाराज, शेतीमध्ये काम केलं पाहिजे, करावं लागतं आपल्याला. परंतु या शेतकरी वर्गाला त्या ठिकाणी त्यांना सुद्धा उपदेश केला की परिमळ गेली या ओस फुलं देठी,
आयुष्याच्या शेवटी देह तैसा. जसं फुलामधला सुगंध निघून गेला की त्या फुलाला काही किंमत उरत नाही, त्याप्रमाणे या देहामधला आत्माराम निघून गेल्याच्या नंतर देहाला काही किंमत नाही. मला सांगा, देहामधून आत्मा निघून गेला म्हणजे त्या देहामधल्या आत्म्याला आत्माराम संत महात्मे म्हणतात. देहामधला राम निघून गेला, मग आपण किती कोटीची जरी प्रॉपर्टी कमवून ठेवली तरी किती दिवस आपल्याला घरामध्ये ठेवतात? आता तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मी पण पुढं काहीच बोलणार नाही. हां, भरपूर संपत्ती कमवली, भरपूर कमवली आपल्यासाठी, मग अशी व्यक्ती जर आपल्यामधून गेले तर आपण त्यांना किती दिवस घरामध्ये ठेवतो? 2-4 वर्ष. अरे आपल्यासाठी एवढं कमवून ठेवलं, मग 4-5 वर्ष तरी अजिबात नाही. वर्ष जाऊ देव, एखादा वर्ष. भरपूर कमवलं म्हणून, कारण की एवढं कमवून ठेवलं, एवढं की आपल्यानंतरच्या 12 पिढ्या बसून खातील, एवढी संपत्ती कमवली. मग आदर पाहिजे ना आपल्याला काहीतरी. आपण त्या व्यक्तीच्या नावाचा आदर करू महाराज. परंतु या देहामधला राम निघून गेल्याच्या नंतर वर्ष काय, 6 महिने काय, आपण 5 ताससुद्धा त्याला घरामध्ये ठेवत नाही, आपण घरामधून बाहेर काढतो महाराज. ही देहाची अवस्था आहे. ही समाजाला त्या ठिकाणी समजून सांगितलं, हा परमार्थ अशा पद्धतीचा करावा, ही शिकवण त्या ठिकाणी नाथ महाराजांनी दिली. तरीसुद्धा लोक ऐकत होते का हो? तरी लोकही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते त्यावेळी. मग हास्यास्पद म्हणून शांतीब्रह्मनाथांनी भारुडाची सुद्धा काय केली, रचना केली, आणि भारुडामधून सुद्धा जगाला त्या ठिकाणी हिताचा उपदेश दिला की बाबा, भारुडाच्या निमित्ताने का होईना लोक या ठिकाणी एकत्र जमतील, त्यांना हिताचा उपदेश होईल, ते भगवंताचं नामचिंतन करतील. ज्यावेळेस भारुडाच्याही रूपामध्ये नाही ऐकलं महाराज, त्यावेळी सर्वसामान्य जीवासाठी त्या ठिकाणी सांगू लागले. पिंगळ्यामधून सुद्धा त्यांनी उपदेश केला. कुणी केला? शांती ब्रह्मनाथ महाराजांनी पिंगळा गायला. महाराज कुणासाठी गायला? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, 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 हा पिंगळा 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 माघारी, बोल बोल तुझे पिंगळा माघारी, पिंगळा माघारी, बोल बोल तुझे पिंगळा माघारी, ए पिंगळा माघारी, बोल बोल तुझे पिंगळा माघारी, पिंगळा माघारी, बोल बोल तुझे पिंगळा माघारी. ए वर्तमान कोट तुमचे वर्तमान कोटे, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे. ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान कोटे, ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान कोटे, ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान कोटे, ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान कोटे. पिंगा ग बाई पिंगा, 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 पिंगा ग बाई पिंगा. औगा 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 दांगड पिंगा ग, 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 दांगड पिंगा ग. नको 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 पिंगा ग, नको 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 पिंगा ग, नको 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 पिंगा ग, नको 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 पिंगा ग. नाकाचं रातवण ग कोणी, नाकाचं रातवण ग कोणी, हरी हो. कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी. नाकाचं रातवण ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, 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 नाकाचं रातवण ग कोणी, नाकाचं रातवण ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी. माग्या सोमाग्या प्रेम नगरावाली, सावगवणी बजरी राग देव करावे वाली, माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. ए पिंगा 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 माघारी, बोल बोल तुझे पिंगा माघारी.
बुलबुलीत देखा पिका माघारी हरी पिका माघारी बुलबुलीत देखा पिका माघारी पिका माघारी बुलबुलीत देखा पिका माघारी शांतीप्रमाण नाथ महाराज उपदेश करतात की हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल. आम्ही सांगतोय आमचं जरी नाही ऐकलं तरी उपदेश करण्यासाठी दुसरा कोणीतरी येईल. आमचं काही जाणार नाही, जाणार आहे तुमचं आहे. कारण की अनमोल किमतीचा नरदेह भगवंताच्या नामचिंतनासाठी तुम्हाला मिळालेला आहे. हा व्यर्थ घालू नका. म्हणजे जगाला परमार्थ शिकवला ती असणारी शांती ब्रह्मनाथ बाबा विठाला विठाला. कारण की संत महात्म्यांचं कार्य जे आहे महाराज हे अलौकिक असतं. संत महात्म्यांच्या जवळ ही नम्रता असते महाराज. त्यांना कुठल्याही पद्धतीचा अहंकार नसतो, गर्व नसतो. काशी तीर्थक्षेत्रामधून शांतीब्रह्म नाथ बाबा पैठण क्षेत्रामध्ये आले, तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. आता जे गाव सांगते ते काय आपल्यापासून लांब नाही. बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी घटना अशी घडली महाराज. त्या आंबेजोगाईच्या जवळून शांतीब्रह्म नाथ बाबा तीर्थयात्रेला जात होते. त्यांच्या लक्षामध्ये आलं त्या ठिकाणी एक अधिकार संपन्न एक महात्मे होते. त्यांचं नाव होतं दासोपंत स्वामी. आता अधिकार संपन्न अधिकार असा होता, कारण की आपल्या जवळपास आपल्याला माहिती पाहिजे महाराज. अधिकार असा होता की ते भगवान दत्तात्रयाची भक्ती करायचे. बरं, भक्ती एवढी करायचे, ज्यावेळी दासोपंत स्वामी पूजेला बसायचे त्यावेळेस पूजा सुरू होण्याच्या अगोदर 5 मिनिटं दत्तात्रय भगवान त्यांच्या जिथं पूजा चालू होती महाराज, जिथं पूजा करणार होते त्या ठिकाणी अगोदर 5 मिनिटं येऊन बसायचे. एवढा अधिकार होता कुणाचा? दासोपंत स्वामीचा. नाथांनी नाव ऐकलेलं होतं. मग जवळून चालले तर त्यांची भेट घ्यावी अंतकरणापासून इच्छा झाली. ज्यावेळेस त्यांच्या आश्रमाच्या बाहेर त्या ठिकाणी गेले महाराज, बाहेर अडवलं. म्हटले आत्ता तुम्ही आत जाऊ शकत नाही, सायंकाळची वेळ होती, आत्ता आतमध्ये जाऊ शकत नाही. त्यांची त्या ठिकाणी भगवंताची पूजा झाली, संध्या झाली, आतमध्ये जाऊ नका. नाथ महाराज बाहेर ओसरीवरती थांबले. पूर्ण रात्र त्यांनी बाहेर काढली, पूर्ण रात्र आश्रमाच्या बाहेर काढली, ओसरीवरती थांबले. दुसऱ्या दिवशी दुसरा दिवस उगवला. आता सांगितलं की आता तुम्ही स्वामींना भेटू शकता, आता आतमध्ये जाऊ शकता. त्या ठिकाणी आतमध्ये गेले. त्यांची भगवंताची पूजा चालू होती, भगवान दत्तात्रयांची पूजा चालू होती. त्यांनी नाथांकडे पाहिलं सुद्धा नाही. विचारलं कोण आहात? मी पैठणचा एकनाथ. हां, का आलात माझ्याकडे? काय काम होतं? माझं काम काही नव्हतं महाराज, परंतु तुमची कीर्ती, तुमचा अधिकार मी ऐकलेला होता. जाता जाता असं वाटलं की महात्म्याची भेट होईल, महात्म्यांचं दर्शन होईल, म्हणून मी या ठिकाणी आलो. हो, आहेच आमचा अधिकार तसा. ही अहंकाराचं बोलणं आहे महाराज. कारण की आपण अहंकाराने कसं बोलतो आणि सात्विक पद्धतीने कसं बोलतो हे लगेच माणसाच्या लक्षामध्ये येतं. का आला माझ्यापर्यंत? हो, आहे आमचा अधिकार तेवढा. आमचा अधिकार एवढा आहे की आमच्यासमोर भगवान दत्तात्रय आम्ही पूजेला बसण्याच्या अगोदर येऊन त्या ठिकाणी थांबतात. एवढा अधिकार आहे आमचा. दुसरं काही काम होतं का? नाही महाराज, दुसरं काहीच काम नव्हतं. फक्त तुमचं दर्शन घ्यायचं होतं. जाता जाता असं वाटलं की दर्शन घ्यावं, दर्शन घेतलं. पण ऐका ना महाराज, यदा कदाचित भविष्यामध्ये जर कधी तुम्ही पैठणच्या बाजूला आलात, जर पैठण गावामध्ये आलात नाही, एकनाथाला विसरू नका. एकनाथाच्या घरी भेट देऊन जा बरं का महाराज. हो, त्या बाजूला जर आलो तर नक्की येऊ आम्ही. हात जोडले निघून गेले, तीर्थयात्रा केली महाराज. मध्यंतरी काही कालावधी गेला, काही काळ निघून गेला. काही काळानंतर काही कामानिमित्ताने दासोपंत स्वामी पैठणच्या जवळून चालले. लक्षामध्ये आलं की पैठणचं एकनाथ हा आपल्या भेटीला आला होता. आता आपण त्याला भेटलं पाहिजे, घेतली पाहिजे भेट. पैठण गावामध्ये प्रवेश केला. विचारलं इथं पैठणचा एकनाथ, त्या एकनाथाचं घर कुठं आहे? एकनाथाचं घर कुठं आहे म्हटलं की ज्याला विचारलं तो म्हटलं का रे कोण आहेस तू? अरे कुठून आला? तुला लाज नाही वाटत का? डायरेक्ट एकनाथ म्हणतो तू? पैठणचे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज म्हण, अशी त्यांची ओळख आहे. त्यांना एकेरी नावाने पैठणमध्ये कुणी सुद्धा हाक मारत नाही. त्याला असं वाटलं की याला आपला अधिकार माहिती नाही म्हणून हा व्यक्ती असा बोलतोय. तुला माहिती नाही मी कोण आहे? मला माहिती बी करून घ्यायचं नाही तुम्ही कोण आहात, पण माझ्या नाथाचं नाव घ्यायचं, तर आदराने घ्यायचं. पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणा, तरच तुम्हाला घराचा पत्ता सांगतील. ठीक आहे, ठीक आहे, मग सांगा तुमचे एकनाथ शांतीब्रह्म एकनाथ महाराज कुठे राहतात? त्यांनी सांगितले समोर जा.
समोरचा जो सगळ्यात मोठा वाडा दिसतो ना तो माझ्या शांतीब्रह्म नाथांचा आहे. नाथांना मला भेटायचंय, भेटू शकता तुम्ही. पण आता ज्ञानेश्वरीवरती शांतीब्रह्म नाथांचे प्रवचनं चालू आहेत, मग तरी सुद्धा तुम्ही भेटू शकता, कारण की लांबून आलाय तुम्ही सांगताय ना, भेटू शकता तुम्ही. ठीक आहे. ते ठिकाणी वाड्याच्या जवळ गेले. वाड्याच्या आतमध्ये पाऊल टाकणार महाराज तेवढ्यामध्ये चोपदार होता त्या ठिकाणी. त्या चोपदाराने आपल्या हातामध्ये, चोपदाराच्या हातामध्ये काय असतं? बॅट असते काय असतं हातात? हां, काठी असते महाराज. त्या ठिकाणी चोपदाराच्या हातामध्ये काठी होती. चोपदाराने ती काठी आडवी लावली, म्हणजे आतमध्ये प्रवेश करणार, वाड्यामध्ये पाय ठेवायचा. चोपदाराने काठी आडवी लावली. राग आलायला राग अनावर झाला. अरे माझा अधिकार माहिती नाही, साक्षात भगवान दत्तात्रय माझ्या समोर उभे राहतात आणि तू सर्वसामान्य चोपदार मला आतमध्ये जाऊ देत नाही. मला काठी आडवी लावली म्हणून त्याची काठी धरली आणि काठी बाजूला करत असताना त्या चोपदाराच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर चेहरा जरा ओळखीचा वाटला. म्हटलं अरे तुला मी कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आता तू मला नाही म्हणत बरं का, मी तुम्हाला सगळ्यांना पाहिलेलंच आहे, तुम्ही मला पाहिले, तुला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. चोपदार एक नाही दोन नाही, कारण की चोपदार याला म्हणजे परीक्षा घ्यायची होती. एक नाही दोन नाही, अरे मला खरंच तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ज्यावेळेस बारकाईने निरीक्षण केलं महाराज, बारकाईने चेहऱ्याकडे पाहिलं, तेवढ्यात लक्षामध्ये आलं, अरे रोज मी ज्यांची पूजा करतो ना, रोज मी अंतःकरणापासून ज्यांची पूजा करतो, माझ्या नियमामध्ये माझ्या पूजेच्या अगोदर 5 मिनटं जे येऊन थांबतात ना माझ्या पूजा घरामध्ये, देवघरामध्ये, ते दत्तात्रय भगवान. पण ते इथं काय करतात हे चोपदार म्हणून आता मला काय झाले, आडवी झाले. एवढा अधिकार या नाथांचा असू शकतो. ज्या दत्ताची मी पूजा करतो तो दत्तात्रय भगवंत, ते दत्तात्रय भगवंत चोपदार किचं काम नाथांच्या घरी त्या ठिकाणी करत होते महाराज. दत्त चोपदारी कारितासे, दत्त चोपदारी दत्त चोपदारी करतासे, दत्त चोपदारी रामणी देवा रामी त्यांच्या घरी, रामणे देवा रामी त्यांच्या घरी, रामणी देवा रामी त्यांच्या घरी, रामणे देवा रामी त्यांच्या घरी. दत्त चोपदारी कारितासे, दत्त चोपदारी करतासे, दत्त चोपदारी दत्त चोपदारी. ते निरोबर आहे म्हणतात तरी निळा म्हणे देव राबी त्यांच्या घरी. अरे दत्त चोपदारी करीत असे. रे भगवंत त्यांच्या घरी कामं करतायत. भगवान दत्तात्रय काय काम करतायत? चोपदाराचं कार्य करतायत महाराज. एवढी अधिकार संपन्न आणि ते ठिकाणी परमार्थ करतात की माझ्या हातून भगवंताचं चिंतन घडलं पाहिजे, माझ्या हातून संत सेवा घडली पाहिजे. परमार्थ करता या ठिकाणी करुणा भक्तात की भगवंता, अरे माझी एक इच्छा आहे रे, मला माझ्या जीवनामध्ये सत्संग घडला नाही ना, म्हणून अर्धक्षण का होण्या संत महात्म्याची संगती दे. अभंगाचं प्रथम चरण. अर्धक्षण भरता संतांची संगती, अर्धक्षण घेता संतांची संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती, अर्धक्षण भरता संतांची संगती, अर्धक्षण भरता संतांची संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती. त्याची होय शांती, त्याची होय शांती, बाप्पा सतसंग देई, सतसंग देई, सतसंग देई, सतसंग देई, सतसंग देई, सतसंग देई, सतसंग देई. अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत्पापा.
शांतीब्रह्मनाथ बाबा म्हणतात की या ठिकाणी अर्धक्षण का होईना संत महात्म्याची संगती मला जीवनामध्ये काय झाली पाहिजे, प्राप्त झाली पाहिजे. का संत महात्म्याची संगती करावी ऐका. जर चांगल्याच्या संगतीमध्ये जर आपण गेलो तर काही करायची गरज नाही, काही न करता आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तीच संगती जर आपण दुर्जनाची केली तर त्या ठिकाणी नरकाला गेल्याशिवाय आपण राहणार नाही महाराज. मग संत महात्म्याची संगती करून आपण वैकुंठ कैलासाची प्राप्ती अंतःकरणापासून जीवनामध्ये करून घेतली पाहिजे. आणि नवे नवे संत महात्म्याच्या संगतीमध्येच भगवंत खऱ्या अर्थाने आपल्याला भेटत असतो. इतरत्र भगवंत आपण शोधतो महाराज, परंतु संत महात्म्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थाने देव आपल्याला भेटतो. विठला विठला जीवनामध्ये जीवन जगत असताना चांगल्याची संगती माणसाने केली पाहिजे. संत महात्मे सांगतात की संगत जी आहे, दुर्जन व्यक्तीची संगत जी आहे ती आपण सर्व प्रकाराने त्या ठिकाणी त्यागली पाहिजे. दुर्जनाचा संग जीवनामध्ये कधीही करू नये, कारण की दुर्जनाचा संग शरीराने करू नये. म्हणजे दुर्जनाची संगती आपल्या शरीराने करायची नाही, म्हणजे दुर्जन व्यक्तीला आपल्या शरीराला स्पर्शसुद्धा करू द्यायचा नाही. दुर्जन माणसाची संगती, दुर्जन व्यक्तीची संगती वाचेने करायची नाही. आणि दुर्जन माणसाची संगती जी आहे महाराज, कारण की स्पर्शापासून सुद्धा जी दुर्जनाची संगती आहे त्याची अवगुण आपल्यामध्ये यायला वेळ लागत नाही. मनाने सुद्धा त्यांची संगती करायची नाही. जर वाईटाची संगती, दुर्जनाची संगती करत असताना किंवा दुर्जनाचा जर स्पर्श जरी आपल्याला झाला तरी त्याच्यामधला विकल्प आपल्यामध्ये येतो महाराज. हे कुणाच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे? रामायणासारखा ग्रंथ आपल्या सर्वांच्या तोंडपाठ आहे महाराज. कुणाच्या बाबतीमध्ये घडलं होतं? अयोध्येमध्ये विकल्प मनामध्ये शिरला होता कैकेयी मातेच्या. कुणामुळे घडलं होतं हे? महाराज अभ्यासू लोक आहेत, जोपर्यंत तुम्ही नाव सांगत नाहीत ना कुणामुळे कैकेयीमध्ये विकल्प गेला होता तोपर्यंत पुढचं सांगत नाही मी. कोण होती? मंथना होती महाराज. कारण की या मंथनेच्या मनामध्ये विकल्प होता. मला सांगा, स्पर्श झाला कैकेयी मातेच्या शरीराला आणि स्पर्श झाल्याबरोबर मनामधला विकल्प त्या ठिकाणी शरीरामध्ये गेला, मनामध्ये गेला. म्हणजे काय झाला? दुर्जनाचा फक्त संग झाला. आणि या अशाच पद्धतीने ज्यावेळेस राजा परीक्षिती असणारे दिग्विजयासाठी निघाले आणि निघाल्याच्या नंतर त्यांना समोर एक असं दृश्य दिसलं की एक गाय आहे, एक बैल आहे. बैल हा एका पायावरती उभा आहे. एक राजोचित आभूषण धारण केलेला 11-12 असणारा व्यक्ती विचित्र दिसतोय. त्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी तलवार आहे महाराज त्या ठिकाणी, आणि ताडण करतोय तो धर्माचे. आता जो बैल होता महाराज तो धर्म होता, आणि जी गाय होती ती कोण होती? धरणी माता होती. त्या ठिकाणी परीक्षितीच्या राज्यामध्ये ताडण करतोय. ज्यावेळेस पाहिलं गायीच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, बैलाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. बैल हा एका पायावरती उभा आहे. पाहिलं राजा परीक्षितीने, जवळ गेले, कोण आहे रे? माझ्या राज्यामध्ये हा कोण त्रास देतोय? मग आपल्या जवळ जी तलवार होती ती तलवार म्यानामधून बाहेर काढली आणि त्या 11-12 पुरुषाचं मस्तक उडवणार तेवढ्यामध्ये त्याने चरणावरती लोटांगण घातलं. कुणी? आता कोण होता तो पुरुष? तो कलिपुरुष होता महाराज. कलिपुरुष होता तो. एका पायावरती उभा असणारा बैल तो धर्म होता. ही गोमाता जी आहे महाराज ती पृथ्वी माता होती. त्यांना ताडण करत होता. हा नतमस्तक झाला, पायाला स्पर्श झाला, आणि स्पर्श झाल्याच्या नंतर याच्यामधला विकल्प जो आहे, वाईट असणारी वृत्ती जी आहे, कलीची वृत्ती जी आहे ती यांच्यामध्ये प्रवेश केली. आणि त्या ठिकाणी त्याचा परिणाम असा घडला की त्यांनी एका ऋषीच्या गळ्यामध्ये मृत सर्प त्या ठिकाणी घातला. परिणामी शापही मिळाला की 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प हा दंश करेल. म्हणजे कशामुळे घडलं हे? केवळ असणारे म्हणजे दुर्जनाचाच फक्त काय झाला होता? स्पर्श झाला होता. म्हणजे दुर्जन व्यक्तीची संगती सर्व प्रकाराने आपण त्याचा त्याग केला पाहिजे महाराज. कारण की माणूस ज्याच्या संगतीमध्ये जात असतो तसं आपलं जीवन त्या ठिकाणी घडलं जातं महाराज. आता आपण शेतकरी वर्ग आहोत. आपल्या विहिरीमध्ये पाणी असतं, बरोबर ना? पाणी आहेत ना आपल्या विहिरीला? का कुणाच्या विहिरीमध्ये पेट्रोल डिझेल आहे? नाही ना, अजिबात नाही. विहिरीमध्ये पाणी असतं. आता आपल्या शेतामध्ये अनेक प्रकारचे पिकं असतात महाराज. त्यामध्ये मिरची आहे, कारला आहे, ऊस आहे, अनेक प्रकारचे. म्हणजे जशी आपली इच्छा असेल तसं शेतामध्ये आपण पिकं लावतो. आता पाणी एका विहिरीचं आहे, लक्षपूर्वक आहे का? पाणी एकाच विहिरीचं आहे. त्याच एका विहिरीमधलं पाणी जर आपण कारल्याला दिलं, कारले आपल्या शेतामध्ये आहेत, ते पाणी जर कारल्याला दिलं तर कारलं कसं होतं? कडू होतं. तेच पाणी जर मिरचीला दिलं, मिरची कशी होती? तिखट होती. आणि त्याच विहिरीचं पाणी ऊसाला द्या बरं, ऊस कसा होतो? मला सांगा. पाणी एकाच विहिरीचं आहे, पण त्या पाण्याने कारल्याची संगती केली
ते कडू झालं. त्याच पाण्याने मिरचीची संगती केली ती तिखट झालं. आणि त्याच पाण्याने ऊसाची संगती केली त्याला गोडी प्राप्त झाली. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण ज्याच्या संगतीमध्ये जाऊ ना तसं आपलं जीवन खऱ्या अर्थाने घडत असतं. म्हणून जीवन जगत असताना आपण संत महात्म्याची संगती केली पाहिजे. संत तत्व सांगून जातात, श्याम तेरे मिलने का सतसंग ही बहाना है, राधे तेरे मिलने का सतसंग ही बहाना है. मिलने का सत्संग ही बहाना है, राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया है. मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया है. मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया है. वृंदावन की गलियों में मेरे श्याम का ठिकाना है. दुनिया वाले क्या जाने मेरा रिश्ता पुराना है. तब तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, शाम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. बहाना म्हणजे मार्ग. महाराज, भगवंताला भेटण्याचा मार्ग जर कुठून आपल्याला सापडू शकतो तर तो संत महात्म्याच्या संगतीमधून आपण भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतो. कारण की संत महात्मे हे भगवंताचे काय आहेत? पिये आहेत. नवे नवे अरे देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव ते संत आहे, संत तेच देव आहेत. तर त्याच भगवंताचं आपल्याला भजन करायचे. अंतकरणापासून संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सुंदर असं भजन घेणार आहोत. त्यासाठी पुरुष वर्ग महिला वर्ग अधिकार माझा तेवढा नाही, पण लेकीचं कौतुक म्हणून तरी वरती हात करून भगवंताचं नामचिंतन करा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा नाही. जसं आपण भगवंताचं नामचिंतन केलं महाराज, तसंच आपल्याला भगवतीचं सुद्धा नामचिंतन करायचंय. आता मुली काहीच म्हणणार नाहीत, महिला वर्ग पुरुष वर्ग तुम्ही सगळ्यांनी म्हणायचंय, जय अंबे मा जगदंबे मा, जय अंबे मा जगदंबे मा, जय अंबे आवाज येऊ द्या. जय अंबे मा जगदंबे मा, जय अंबे मा जगदंबे मा. आवाज. अंबे मा जगदंबे मा, जय अंबे मा जगदंबे मा. आवाज. बाबा. जय अंबे मा जगदंबे मा, 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 जय अंबे मा जगदंबे मा. जय अंबे मा जगदंबे मा, जय अंबे मा जगदंबे मा.
नामचिंतन आपण केलं पाहिजे. जेवढं भगवंताला आपण मानतो महाराज तेवढं आदिशक्ती भगवती मातेला सुद्धा मानलं पाहिजे. आपलं ह्या नवरात्र उत्सवाचं हे पहिलं वर्ष आहे. या ठिकाणी ज्योतसुद्धा आपल्या गावामध्ये आणली महाराज. मिरवणूक काढली होती भगवती मातेची, बरोबर आहे. DJ लावून महाराज अण्णांनी